काय काय भावांनो, परत आपल्या ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आता बघू शकता आपण बापट कॅम्पला आलो होतो का ते तुम्हाला सांगतो तो मोठं. सोमचं घरातला गणपती आणण्यासाठी आलो होतो इथं केदारनाथ. आम्ही पहिला ह्याचं केदारचं काय काम होतं मग ते आपण मूर्ती कारखान्यात गेलो होतो. तिथनं गणपती घेतला आणि दुसऱ्या साईडमध्ये तळून ठेवला. मग तिथनं आपण टेम्पोमधून एकदमच क्वांटिटीमध्ये पण आणू शकतो ना तिथनं आपण. त्यासाठी दुसऱ्या शेडमध्ये ठेवलं होतं. आता तिथनं आलो दुसऱ्या शेडमध्ये गणपती बघण्यासाठी. केदारला पाहिजे होता दगडूशेठ गणपती पाहिजे होता, तो बघण्यासाठी आलो होतो. आता बघू शकता इथं गणपती म्हणजे मोठे मोठेच गणपती तयार करत आलो इथं, ते बारकी गणपती नाही इथं. आता बघू शकता समोर तुम्हाला दिसत असेल, ते समोर बघू शकता दगडूशेठ आहे तिथं. तो दगडूशेठ बघायसाठी तिथे गेलो होतो आपण. गणपती बाप्पा टेम्पोत नेत होते, त्यातनं लोडिंग चालू होतं त्यांचं. आता हे बघू शकता. आता जरा पुढे जातो, समोर तुम्हाला गणपती दाखवतो. एक मिनटं. आता हे बघू शकताय. आता या साईडला बघा सोम इकडनं ब्लॉक करता आला आहे त्याच्या पेजच्या. आपल्या भावानं ब्लॉक चालू केलं आहे, त्याला सपोर्ट करायला विसरू नका. तुम्हाला त्याची आय डी टाकतो इथं खाली, त्या आय डीला तुम्ही फॉलो करा. फॉलो म्हणजे सबस्क्राईब करून टाका त्याला, भावाला आपल्या. आपण मोठं नाही म्हणजे आपला भाऊ मोठा पाहिजे. आता बघू शकताय सगळे तुम्हाला गणपती दिसतील तर. आता बघा मित्राचा पाहिजे डार्क गणपती बनवण्यासाठी हा मित्र आपला. इथं हात कला इथे नाही काढा, हाताने कला केली होती पूर्ण ती विठ्ठलाची. असं बघितलं असं वाटत नव्हतं तिनं हे केलं असं ते, कारण असं बघितलं असं मस्त वाटायला पूर्ण. बघा आता समोर बघू शकता केदार आणि मित्र उभारला केदारचा. बघा सगळं तुम्हाला दाखवतो यातलं. आता इथून चाललेलो दुसरीकडं. केदार म्हटलं जरा पुढे जाऊन द्यायचं आणि गणपती बघायचं विचारून भेटते का आपल्याला. भेटला तर घेऊ आपण तिथं आपण. समोर बघू शकताय टेम्पोतून सगळे गणपती झाल्यात दुसरीकडं. आता हे बघा आजी पूर्ण गणपतीला हे करते. आता बघा सोमला का म्हणतोय आता. भाऊ मासा लागला बघून आता गेलो केदारचं हे घ्यायचं रंग घ्यायचं. आता बघू शकता दुकानमध्ये कवड काय काय सगळं रंग घेता येते. आता आपल्याला पाहिजे तो रंग घेतलाय तिथं आपण कन्फर्म करण्यासाठी ते थांबलो तिथं आपण. आता भावांनो तुम्हाला आता ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका.